लवकर पाठवा बोनकोडे आणि त्याचबरोबर टीम इच्छापूर्ती. थँक्यू कुणाल. जाऊया सामन्याकडे. लेट्स स्टार्ट टू गेम. लवकरात लवकर सामना चालू करा अशी विनंती केली जाते. एकदा गोड आवाजामध्ये आपण ऐकत होतो महाराष्ट्राची तर मी म्हणेन अखाते शारजा या स्टेडियमवर जाऊन ज्याने आपली बुलंद आवाज दिली होती तेच कुणालला आपण ऐकत होता. सामना ग्रामीण विभागातील खेळला जातो. इच्छापूर्ती वासीगाव आणि बोंडकोडे 11 बोंडकोडेच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता बोंडकोडे 11 कर्णधार आणि त्यांनी ठरवलं क्षेत्ररक्षण करण्याचा. 4 षटकांचा हा सामना. तर इच्छापूर्ती वासीगावकडून तुषार आणि योगेश गॅरव. तुषार जाईल पहिल्या चेंडूला. लालू स्वप्नील नाईकच्या पहिल्या चेंडूला. अतिशय वेगवान चेंडू होता. टप्पापर्यंत यांचा आत आणला तर चेंडू. ही खासियत आहे स्वप्नीलची कारण धारदार गोलंदाजी. कारण गोलंदाज विचार केला एक विश्वविक्रम याच्या नावावर आहे. एका षटकामध्ये जवळजवळ 5 विकेट त्यांनी वाशी इथे खेळताना विरुद्ध फलंदाजांना बाद केले होते. अतिशय तिखट तीक्ष्ण मारा धारदार गोलंदाजी प्रमुख अस्त्र आहे स्वप्नीलचं. एकदा मात्र मिळते इच्छापूर्ती वासीगाव संघाला. एकने खाता खोलला तुषारने. फुलेंचा चेंडू बॅटची कड घेतली आणि जाते सरळ डीप टर्नमॅन डीप फायनलच्या इथे. क्षेत्ररक्षण जोपर्यंत येतो एक धाव मिळते गॅरोला. गॅरो खातं खोलते 1ने. दोन्ही फलंदाज आतापर्यंत 1-1 धावाने खातं खोलून इच्छापूर्ती वासीगाव हा पोचलेला आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान बिनगडी बाद 2 धावा. नगरसेवक चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा मी लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. तर पहिले षटक टाकताना स्वप्नील बुडला चेंडू. व्हेरी गुड डिलिव्हरी यार. फुलेंचा चेंडू ऑफस्टंपला टप्पा ठेवला. त्याच्यानंतर स्लाइस करायचा होता. नीटचा बॅटमध्ये आला होता तुषारच्या. अतिशय तिखट मारा तीक्ष्ण गोलंदाजी धार वाढलेलं आहे या लढूचं. वैशिष्ट्य आहे कारण श्रीकृष्ण दिबा यांचं मैदान आहे. त्या श्रीकृष्ण दिबाच्या मैदानावर तर एका फलंदाजाने अक्षरशः खेळताना त्या सपोर्टर म्हणजे जे सपोर्टर घातलेलं होतं त्या सपोर्टरचे 2 तिकडे गेले होते. एवढा वेग आहे गोलंदाजावर. आता वेगचा रफ्तार गतीचा राजा आहे स्वप्नील. राईट आर्म उर्दू विकेट. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु नीटचा चेंडू खेळताना बॅट भिरकवली होती पण चेंडू सरळ चकून गेला होता इष्टेच्या पाठीमागे. इष्टेक्षाच्या हातामध्ये सुरेख गोलंदाजी टिच्चून गोलंदाजी. 4 षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी टाकावं याचं सर्वोत्तम उदाहरण आपण पाहतो. नगरसेवक चषक 2018 या स्पर्धेदरम्यान ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आम्ही मात्र कुठे कमी नाहीत. हा खेळ दाखवण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा आहे. इथे मला स्तब्ध ठेवलंय एक जबरदस्त फलंदाज तुषारला. स्टायलिश शॉट एक्स्ट्रा कव्हर विजन ब्युटिफुल शॉट. बॅटचा फेस होता कम्प्लिटली ओपन केला अँड दॅट इज अ नजाकत ऑफ द क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हर 6. षटकार आहे का चौकार बघ थोडासा. कारण याच्या अगोदर जो वाद निर्माण झाला होता त्यासाठी आम्ही पंचांना सांगितलं का या जो क्लोज डिसिजन आहे तो थोडासा मात्र उशिरा दिला तरी चालेल असे मग पंच येतात. दोन्ही पंच शशी मेहर आणि दत्ता मेहर हे पंचांची जोडी. दोन्ही बंधू आहेत आणि जो गोल्डन संघ होता कुशल 11 ते सारसुरेचे हे खरे सिलेदार होते. त्याच्यामुळे दोन्ही संघाचा तर थर्ड अंपायरकडे आपण जाणार आहोत. संतोष नाणेकर हे असतील सज्ज. कॅमेऱ्याच्या समोर स्लो मोशन बघितली जाते. बघितल्यानंतर थर्ड अंपायर घोषणा करेल. थोडंसं थांबलं जातं. तर बघितलं गेलं रिप्ले ॲक्सेंट रिप्ले आणि त्याच्यानंतर मात्र चौकार स्पष्ट दिसलेला आहे. हार्ड लक तुषार. जस्ट शॉर्ट ऑफ द लाईन बाउंड्री टू ओव्हर द चेरन. 7 धाव्यांचं सोडण्याचा थोडंसं तुझा प्रयत्न कमी पडला पण फटका मात्र सर्वांना दाद मिळून जाईल. व्हॉट एक्स्ट्रा कव्हर. आणि जे आमदार चषक रजनी क्रिकेटचं पाहिलं होतं इज अ डिक्लेअर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 105 धावा खोऱ्याने ओढला होता रजनी क्रिकेट तांडेल मैदान. अ क्लीन बॉल सुपर्बली बॉल. काय गती होती. अतिशय तेजवान असा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. चेंडू टाळला आणि एसटी मात्र कम्प्लिटली वाकली गेली. पहिला हादरा इच्छापूर्ती वासी संघाला. तुषार परतला. ही कशमकश होती स्वप्नील आणि तुषारच्या दरम्यान. चौकार एक्स्ट्रा कव्हरला मारल्यानंतर हम किसी से कम मध्ये सांगताना यू मिस ॲट डेफिनेटली हिट क्लीन बॉल. फर्स्ट विकेट इज फेल डाऊन. इच्छापूर्ती वासी. तुषार बॅक.
स्पर्धा सफल करण्यासाठी खरोखरच अतोनात अथक परिश्रम घेतलेले आमचे सन्मान्य श्री या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान नगरसेवक त्याचबरोबर विनाजी सुतार अनिल भोईर किरण मेहर दत्ता नाईक आणि विवेक सुतार ज्ञानेश्वरजी सुतार हे प्रणिती आहेत ते शिल्पकार आहेत आणि काय जूट आल्यानंतर काय काम करू शकतो किती सुबीक काम होतं याचं एक जिवंत उदाहरण ते दिप्यमान अशी स्पर्धा आपण पाहतोय रामलीला मैदान सारसोळ्याच्या मैदानामध्ये सुरेख असं मैदान आणि जवळजवळ क्रिकेटचा विचार केला तर 50 मैदान आपण अनंतपुरम यामध्ये पाहिलं गेलं आणि सर्वाधिक हिंदुस्थान भारत हा असा देश आहे ज्याने सर्वाधिक स्टेडियम आत्तापर्यंत दिले 50 परंतु कोणते इतर देशांचे विचार केले तर त्याच्यानंतर मात्र इंग्लंड 23 ऑस्ट्रेलियाच्या आसपास 25 स्टेडियम येत नाही परंतु ही मर्यादामध्ये ओलांडून गेले होते हिंदुस्थान इंडियन राईट हॅम उर द विकेट माजीद येतो आपलं पहिलं दुसरं षटक देऊन पहिलं षटक अतिशय जबरदस्त टाकलं होतं स्वप्नीनं पहिला चेंडू अख्खूट टप्प्यात आणला बॅकफुटवर गेला आणि धीम्या गतीने त्याला टायमिंग मिस करून गेला होता चेंडू सिली मिड डाऊन च्या मध्ये 1 धावेसाठी 1ने धावसंख्या वाढली जाते पहिल्यांदा फलंदाजी करताना इच्छापूर्ती वासेगाव 9 वर 1 गडी बाद 9 छोटू हा फलंदाज आलेला आहे आणि माजीद बलोचचा हा चेंडू खेळताना कुठे ते टायमिंग नव्हतं सरळ चेंडू बॅटला स्लाइस होऊन गेला होता शॉर्ट स्क्वेअर लेग अँड व्हेरी क्लोज ऑफ द स्लिप मिडऑनच्या ठिकाणी 1 धावेसाठी आणि एक म्हणजे धाव गेला गतीला येणं अतिशय सरासरी येते वाढवायला लागेल कारण सरासरी वाढवल्याने तर माजीद बलोच स्वप्नील त्याच्यानंतर संजय राऊत हा कर्णधार स्वतः आहे फलंदाजी अतिशय मजबूत आहे बोंडकोड संघात इथे टायमिंग जुळत नाही हे कुठेतरी आजचा खेळ बघितला योगेश ग्यारो त्याच्यानंतर तुषारचा बघितला जी फलंदाजीसाठी ते ओळखले जातात पावसाळी क्रिकेट म्हणा का टेनिस क्रिकेट म्हणा पण तो टायमिंग मात्र मिळत नाही हे खरोखरच मात्र आजचा दिवस गॅरोच्या गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द फेस आणि चेंडूला दिशा दिली जो पण डीप कव्हर पूर्ण क्षेत्रक्षण येईल अडवेल एकदा मात्र मिळते फलंदाज गॅरोला एकने इथे म्हणजे चेंडू फेकी अतिशय खराब होती स्क्वेअर थ्रोचा फायदा घेतला आणि जिथे 1 धाव होती तिला कन्वर्ट केलं दुसऱ्या धावमध्ये अशा प्रकारे 2 धावा मिळतात गॅरोला गॅरो पोचतो वैयक्तिक 4 वर आणि संघाची धावसंख्या जाते धीम्या गतीने दुसरं षटक टाकताना 12 वर 1 गडी बाद 12 अतिशय गतीमध्ये परिवर्तन केलं होतं दॅट इज अकीब जावेद इज अ पाकिस्तानी बॉलर इज अ चेंज ऑफ द सन कम्प्लिटली 34 किलोमीटर पर आवर अतिशय स्लो चेंडू टाकण्यामध्ये आला होता अकीब जावेद 34 फक्त किलोमीटर पर आवर हा चेंडू फुलटॉनचा ड्राईव्ह करायचा होता चेंडू गेला तर बॅटला लागून बॅटवट गलीच्या ठिकाणी इथे मात्र 1 धाव पूर्ण केली दुसरी धावा जरूर मिळल्या जातील कारण ताळमेल होता आखोंच्या आखोमध्ये इशारा करत फलंदाज नाही पण ते 1 दुसरे धावाने निश्चित मात्र नुकसान होणार नाही बोंडकोडे 11 संघाचं कारण त्यांच्याकडे फलंदाजा विचार केला तर परशू या स्वप्नील मिनावला मजूद बलोच संजय असे जितू राऊत असा एक कर्णधार आहे त्याच्यामुळे फलंदाजी अतिशय तीक्ष्ण धावा येणे गरजेचं आहे धावा लागतात फक्त 14 बॅकफुटवर गेला टायमिंग जुनून आलं फेकून दिलं होतं लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी योगेश ग्यारे ऑन फायर सेट ऑन फायर चेहरा शुक्रिया धन्यवाद डीजे सुंदर आवाजामध्ये फक्त माझे आवाज नव्हतं म्युझिकमध्ये बराचसा असतो संगीत असं माध्यम आहे ज्याने अलिस्टर कुकला एक वेगळी दिशा दिली होती कारण त्याचं म्हणजे तन मन अक्षरशः तल्लीन व्हायचं मग्न व्हायचं आणि कॉन्सन्ट्रेशन त्याचा अलिस्टर कुक इज द फर्स्ट इंग्लिश बॅट्समॅन टू कम्प्लीट द फर्स्ट 10,000 टेस्ट क्रिकेट आणि त्याच्यानंतर ॲलन बॉर्डरचा 77 जो सलग टेस्ट खेळण्याचा विक्रमाची त्यांनी बरोबर केली व्हेरी क्लेवर कॅप्टन अँड गुड इज अ बॅट्समॅन इन इंग्लंड कारण ज्या क्रिकेट खेळायला इंग्लंड संघाने जरी केलं पण 10,000 करण्याचा मान मात्र बराच उशिराने अलिस्टर कुकला मिळालं पण अतिशय जबरदस्त सलग देणं कंटिन्यू खेळणं अतिशय दुर्मिळ गोष्ट असते इथे मात्र लवली बॉल त्याच्या पर्यंत चेंडू स्ट्रेटचा फटका होता फलंदाज छोटूचा परंतु जसं येईल दूरवरून 1 धाव पूर्ण केली होती पण चेंडू फेकल्यानंतर 2 धाव मात्र पूर्ण केल्या दॅट इज अ लवली रनिंग बिटवीन द विकेट योगेश ग्यारो अँड छोटू विनायक आलेला आहे हा गोलंदाज आपलं पहिलं आणि संघाकडून 3रं षटक
सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतो. पावसाळी क्रिकेटची पहिल्यांदाच नवी मुंबईचं 2 लाख प्राईज आणि विजेता संघाला देण्यात येईल. इथे स्टायलिश शॉट ऑन टोस, डीप स्क्वेअर लेगला फेकून दिलं, डीप स्क्वेअरला छेदून गेला हा फटका. बुलंदी पॉवर इज अ फ्लाइंग बेमिसाल टायमिंग टू छोटू 6 रन. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला, दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. 28 धावा. तोपर्यंत आवाज दिला जाईल. शिरवणी प्रतिष्ठान SP आणि SAGIA 11 नवी मुंबई 2 संघ नायक आहेत. संघ कर्णधार त्यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या नंतरचा सामना. तो म्हणे चांगला फटका ऑन द टोस, काय जबरदस्त फटका मला त्याच्या लवली पॅडल स्वीप टू द डीप स्क्वेअर लेग ओव्हर द 6 रन. इच्छापूर्ती वासी हा नाणेफेकीचा कौल आनंद पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण पाहतोय. धावा लागतात धावपळकर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. थँक्यू व्हेरी मच मन. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पोचू शकला नव्हता. बॅटची बॅट कड लागली, गेला होता 3rd मॅनच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण जरूर होतं. 1 धाव फक्त मिळलं छोटूला. 1 ने धावसंख्या वाढली जाईल इच्छापूर्ती वासी संघाची. 4 षटकांचा हा सामना. तत्परत 3रं षटक टाकलं जातं. तर आमचे लाडके मित्र अभिजी सुतार हे मंचावर आहे. तर हार्दिक स्वागत आहे अभि, वेलकम टू द स्टेज. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू. ती टायमिंग योगेश गारूकडे मिळत नाही, ज्यासाठी प्रख्यात आहे. बराचसा अर्धशतक त्याने नावावर लावलं गेलं, पण ते टायमिंग मिळत नाही. आता विचार केला तर अजूनही मात्र फक्त 21 षटकार लागले. मग चेंडू खेळले त्यासाठी 7 चेंडूमध्ये फक्त 1 षटकार आलाय. धाव वाढली जाते 1 ने 30 वर. 3रं षटक प्रगतीपथावर असताना विनायक गोलंदाज बनकोडे एलियम कोण. दॅट इज अ लवली शॉट. बॅटचा फेअरली ओपन गेला. खडे खडे इज अ वीरेंद्र सेहवाग स्टाइलिश शॉट ओव्हर द लॉंग ऑफ 6. धावसंख्या 36 वर. 36 एक गडी बाद. लवली शॉट यार, काय नजाकत होते त्यात. दॅट इज अ स्टाइलिश शॉट बाय छोटू इच्छापूर्ती वासी. पुन्हा एकदा येस अनादा सायले पण चेंडूला टायमिंग इथे जितूराव कॅप्टन ऑफ द बोंडकोडे 11 बोंडकोडे चांगला प्रयत्न केला होता. चेंडू अडला गेले, ते थ्रो फेकली गेले दरम्यान. येस करांचा बराच वेळ पावलं दूर होता. काय अनोख्या अंदाज म्हणजे MS धोनी स्टाईल डायरेक्टली हिट दुस्तम बॅक छोटू इन पवेलियन. 2रा झटका इच्छापूर्ती वासी चांगली खेळी करत होता. संघाला मात्र तारणा ठरत असताना कुठे दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि त्याच बंदामध्ये कर्णधाराची अचूक फेक गेली होती श्रीकांतच्या हातामध्ये. स्वप्नीलच्या वेळेस जास्त विलंब न करता सरळ चेंडू फेकला तर इष्ट्यानं आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने छोटू परतलाय. जाता जाता धावा मात्र 2 षटकारांच्या साहाय्याने त्यांनी काढल्या आपल्या नावावर. 17 धावांचं योगदान देऊन 2रा हादरा. येस DJ. षटकांचा खेळ समोर पहिल्यांदा ग्रामीणचं क्रिकेट पण पाहतो. इच्छापूर्ती वासी गाव एका बाजूला आणि बोंडकोडे 11 हा गोलंदाजी टाकताना 3 षटकानंतर मात्र धावा लागल्या. धावफलक्यावर 2 गडीबाज 37 धावा. अखेरचं षटक लास्ट ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सागर चांगला गोलंदाज आहे. उभारता हुआ खिलाडी आहे, म्हणजे उभारणारा क्रिकेटचा हा गोलंदाज. राईट हँड उर्ध विकेट जोरदार टाकण्याचा प्रयत्न. स्टाइलिश शॉट. ये है क्रिकेट, ये क्रिकेट है. बराचसा उशीर नव्हतं पण ऐन मोक्याच्या क्षणी हा षटकार गॅरेज शॉट मधून सरळ लॉंग ऑफला छेदून 6 धाव्यांसाठी. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. 43 धावा धावफळकावर. पहिल्या चॅनल जंगी स्वागत. वेलकम सागर. आय एम द व्हेरी डेंजरस मॅन इच्छापूर्ती गॅरो. Deep square up the point, deep cover, deep extra cover, long off, cover, come on, deep mid wicket, deep square leg. Oh, फलटा चुकीला माफी मिळते का? चेंडू मात्र हवेमध्ये गेला. अंदाज चुकला. खरोखरी चूक होती. लॉंगॉनच्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक माजीद बलोच कडून मोठी चूक. चेंडू सीमापार 4 धावा. छत्रपती महाराजांचा
चांगलं होतं पण 6-4 थोडंसं मागणं ठरवताना गोलंदाज सागरला. गॅरो भैया न खाऊला उशिराने का होईना अतिशय मोस्ट क्रुशल मुवमेंटला षटकार चौकार षटकार हात खुले खुले गॅरो ही आहे ताकद गॅरोची. 6-4-6 53 धावा संघाचा अर्धशतक इच्छापुती वासी गावचं. त्यासाठी 3.3 हे चेंडू घेतलेले आहे. 3 षटक आणि 3 चेंडू अजून 3 चेंडूचा खेळ आहे. काय खेळ चाललेला आहे. धावा लागतात 53. अशा बरं जबरदस्त खेळ आहे चालले. षटकार चौकार षटकार दॅट इज अ व्हेरी डेंजरस वन सेट ऑन फायर. जो आपल्या खेळासाठी ओळख किशन देवेंद्र द मॅन या खेळाडूला मी विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हा चेंडू शाळामध्ये चेंडू होता कारण एक जशी दूरवरून फील्ड केल्याची तुरा होतं. आणखी 2 धाव मिळतात गॅरोला. षटकार चौकार षटकार 2 अतिशय जबरदस्त षटक मिळतं. हे शेवटचं इच्छापूर्ती वासी गावला. हे धावसंख्या लागतात धावफळकावर 53 2 गडी बाद अजूनही 55 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज सागर टप्पा भयला त्याच्यानंतर दिशा मात्र डाव्या सोडून जाते. एक कम परंतु एक चांगला निर्णय घेतला मी म्हणेन मनोज 40+ हा खेळाडू आहे आणि 40+ मनोजने सांगितलं यू प्लेड व्हेरी वेल कारण बुलंदी पावर फटके येतात आणि त्याच्याने मी नौका फलंदाज आहे. चेंडू मला डोळ्यासमोर येताना थोडासा अवघड जाईल कारण सेट झालेला आहे. चेंडू फुटबॉल सारखे दिसू लागले त्या क्षणाला योगेश गॅरोच्या. पुढला चेंडू सागर दुरून खेळण्याचा प्रयत्न टायमिंग मिस परंतु दन करे चेंडू मात्र सीमा पार. काऊ कानाला छेदून जितूला फक्त पाहावं लागलं. व्हेरी गुड शॉट बाय गॅरो. 4 रन डीजे. 61 धावा अखेरचा चेंडू असेल या डावातील. इच्छापूर्ती वासी गावला मुंडकोडीकडून येतोय सागर. शेवटचा अखेरचा चेंडू राईट आर्म उर्द अनोख्यामध्ये जोरदार फिंगर इज अप. शेवटच्या इनिंगच्या पहिल्या डावातील चेंडूवर मात्र लंब विकेट लेग बिफोर द विकेट. अशा प्रकारचा पहिला डाव 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. इच्छापूर्तीने लावल्यात 4 षटकामध्ये 3 गड्यांच्या मध्ये 61 धावा. 62 धावांचं आव्हान असेल. बोंडकोडे 11 बोंडकोडे समोर. तत्पुरी मंचावर येतात आमचे लाडके अभि सुतार ज्याने अग्रिकुली चषक जे पाचगणी येथे होतं त्या यंगस्टर मध्ये खेळताना बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाजाचा आणि तिथे कुणाल अभि सुतारने कमाल केली होती. बऱ्याच गोलंदाजीने 7-8च्या सरासरीने धावा दिले होते पण गोलंदाज अभि सुतारने गोलंदाजी टाकताना फक्त 5च्या आत ही सरासरी. लवली बॉलिंग होतं अग्रिकोली चषक पाचगणी. अभि सुतार मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. त्यामुळे 62 धावा लागल्याचं आव्हान दिलंय. त्या आव्हानाला कसं सामोरं जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा नवी मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे नाही तर अख्खा ते देशामध्ये जाऊन आलेले आवाज कुणाला असेल माईकचं घेऊन आपल्या समोर धावतं समालोचन करण्यासाठी. आइए कुणाल आगे का खुद का अखो काल सुनाने के लिए कमेंट्री पर. बासष्ट 62. Last over 23. Yes. First over 8. Second over 12. 20. बाद में 16. 36. 61. 62 to win. बरोबर. पहिला 8 आले
12 12 नंतर 16 16 36 36 नंतर 23 3 ते पकड कमी होतं 23 59च होतं. दोनला 20 होतं ना. नंतर किती 2 8 9 10 16 तर योगेश यावेळेला पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडूचा पूल करायचा होता. चेंडू सरळ दिशेने जातोय. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. तुषार पाटील टीमचा जो कॅप्टन आहे. 1 रन इथे नक्कीच पूर्ण होते. परशुसाठी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 1-1 गडी बाद. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना योगेश भगत, माजिद बलोच सध्या स्ट्रायकिंग एडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. जितेश राऊत टीमचा कॅप्टन 0 इथे बाद झाला. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार.
तर यावेळेला चांगला चौकार माजिद बलोचच्या बॅटमधून येतोय, चांगलं टायमिंग त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 5. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, पुल केला क्षेत्ररक्षक तिथे आता मात्र तैनात आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाते माजिद बलोचच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. सेकंड इनिंगमध्ये 30,000 प्रथम पारितोषिक या नवी मुंबई ग्रामीण टीमसाठी, 15,000 रुपये द्वितीय पारितोषिक. 16 संघांचा सहभाग झाला होता, त्यापैकी एक क्वार्टर फायनल शिल्लक होती. ती मॅच आम्ही आज खेळवतोय. उद्या 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असेल नवी मुंबई ग्रामीणच्या, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असेल खुल्या गटातल्या. तर उद्या 6 मॅचेस असतील आणि त्यानंतर 7वी मॅच असेल दत्ता नाईक 11 शिरवणे विरुद्ध नवी मुंबई ग्रामीण मधून जिंकणाऱ्या संघाच्या विरुद्ध 7,777. त्याच्यासाठी देखील एक वेगळं पारितोषिक ठेवण्यात आलंय. म्हणजे ही स्पर्धा भरघोस बक्षिसांबरोबर तुम्ही पाहू शकाल. अतिशय आकर्षक ट्रॉफींची एक नामांकित मानाची स्पर्धा पावसाळी रबर बॉल स्पर्धेची नवी मुंबईची आपल्यासमोर रंगत असताना आपल्या मंचावर डॉक्टर राजेश पाटील आहेत, आनंद घेत आहे स्पर्धेचा. शिरवणे गावचं कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच बरोबर उद्योजक अविनाश सुतार साहेब आहेत, कारण त्यांनी देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम केलं. आणि त्यांचेच बंधू जे नगरसेवक आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक शिरवणे गावचे ज्ञानेश्वर सुतार साहेब. आणि यावेळेला आणखीन एक चांगला चौकार लगवतोय बॅट्समन परशु साठे. फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक करायचा होता ऑन साईडला, बॅटच्या टो एंडला बॉल लागून सरळ जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे पहिलं षटक इथे संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 10. अजूनही रन करायचे त्या मॅच मध्ये 51 18 बॉल मध्ये. तर पहिलं षटक इथे संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोरबोर्डवर. दुसरं षटक टाकण्यासाठी रमेश तयार होईल. दुसरं षटक यावेळेला माजिद बलोच आणि त्याचबरोबर परशु साठे ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. दोन्ही चांगल्या फॉर्ममध्ये खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि चांगला सीझन राहिलाय बोनकोड 11 टीमसाठी हा पावसाळी सीझन. तर एक चांगली मॅच अपेक्षित आहे. माजिद तयार. यावेळेला पहिला बॉल बीट केलाय माजिदला. सरळ विकेट किपर सदानंद मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 10. 10 धावा षटक क्रमांक दुसरे इथे चालू असताना 51 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 17 चेंडू शिल्लक आहेत. 8 षटकार इथे मारायचे आहेत. बॅट्समन तयार माजिद. यावेळेला वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आतमध्ये येणारा चेंडू पंचाकडे स्ट्रॉंग अपील केली. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनसाठी इथे ट्राय केलाय दोन्ही फलंदाजांनी. दुसरी रन देखील इथे पूर्ण होत असताना हे पाहू शकाल 2 धावा इथे कंप्लीट होतात. लेग बाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मात्र मिळत आहेत आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 धावा स्कोरबोर्डवर. तर टॉससाठी यायचंय. ही ओव्हर झाल्यानंतर लगेचच शिरवणे प्रतिष्ठान SP आणि SHGI 11 नवी मुंबई बंड्या बॉयज कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर यायचं. शिरवणे प्रतिष्ठान SP टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बरोबर SHGI 11 नवी मुंबई बंड्या बॉयज टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झालेत. दोघांनाही या मॅचसाठी शुभेच्छा. तर बॉल तयार. पुन्हा एकदा रमेश. ओरपीच बॉल बॅटची आतमधली कडा घेतली. चेंडू तिथेच विसावतोय गली रिजन मध्ये. स्वतः सदानंद मात्रे बॉल अडवतील तोपर्यंत सिंगल इथे मात्र मिळते. सदामामा देखील या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. इच्छापूर्ती टीम कडून इच्छापूर्ती वाशीगाव एक चांगला संघ मैदानामध्ये खेळत असताना त्यांच्या विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे स्वप्नील नाईक आणि त्यांच्या संपूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे. ही क्वार्टर फायनलची मॅच खेळण्यासाठी आतापर्यंत 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. त्यामध्ये कुमार 11 तुर्भे, जय गणेश सारसोळे, नवसाथी दिवा हे नवी मुंबईतले 3 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. एक संघ याच्यामधून सेमीफायनलमध्ये जाईल आणि उद्या ठीक 9 वाजता या 4ही टीमच्या दरम्यान ड्रॉ केला जाईल सेमीफायनलसाठी. मॅच 9:30ला चालू होईल. 9 वाजता ड्रॉ केला जाईल. या 4ही टीमने नोंद घ्यायची आहे. आज जो जिंकेल
ते संघाने ते परवा जे 3 संघ जिंकलेत त्यांनी देखील. यावेळेला आकुटप्प्याचा चेंडू कट करायचा होता, पॉइंटच्या वरतून प्रयत्न फसलाय. परशिवयाचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 या आकड्यावर. 61 धावांचं टार्गेट आहे. काल धो पाऊस बरसत होता, आज थोडासा पावसाला विश्रांती मिळाली या स्पर्धेला, परंतु मॅचेस अतिशय रोमांचक होतील. फुलर लेनचा बॉल यावेळेला विकेट किपरने लाईन मिस केली. सदानंद मात्रे यांनी तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्ट संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून 183 देशांपर्यंत ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवतोय, यूट्यूबच्या माध्यमातून. आणि अतिशय साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. आपलं यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्टफोनवर, टॅबलेट्सवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. यावेळेला माजीदचा पुन्हा एकदा फटका फसतोय. 1 रन तर कंप्लीट केली जाईल आणि 1च धाव इथे मात्र मिळेल. षटक क्रमांक इथे दुसरं मात्र संपतंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या फक्त 15. एस डीजे तर टॉस इथे आम्ही करतोय यानंतरच्या मॅचचा. मी विनंती करेन डॉक्टर राजेश पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करायचा आहे. 6 ओव्हरची मॅच होईल, याची दोन्ही टीमचे कॅप्टननी नोंद घ्या. सेकंड इनिंगमध्ये कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत. हा नियम आहे फक्त आमच्या मंडळाच्या माध्यमातून राखीव. बाकी सर्व नियम इंटरनॅशनल क्रिकेट परिषदेचे वापरले जातील. तर टॉस इथे होतोय. डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस इथे जिंकलाय. टॉस इथे जिंकलाय SAGI 11 नवी मुंबई बंड्या बॉयज या टीमने. पंधरा धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. 46 धावांची आवश्यकता असेल. 46 टू विन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल स्वप्नील. मी म्हटलं पावसाला थोडीशी विश्रांती मिळाली आणि लगेचच पावसाचं आगमन होत आहे. ऊन पावसाचा खेळ आज देखील चालूच आहे. नवी मुंबईमध्ये काल परवापासून धो पाऊस बरसतोय. या स्पर्धेला मात्र 4 चांद लागलेत त्याचमुळे, कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पाऊस नसेल तर क्रिकेटची मजा नाही आहे. आणि पाऊस असल्यावर एक वेगळं वातावरण, एक वेगळी स्फूर्ती येते. तर टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय SAGI 11 नवी मुंबई बंड्या बॉयज या टीमने. 6 ओव्हरची मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्या. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला बॉल यावेळेला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय स्वप्नील याचा. तिसरं षटक इथे चालू आहे. 46 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 61 धावांचं टार्गेट. धो पावसाच्या सरी इथे मात्र बरसायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये हा रंगतदार सामना. आकुटप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. इथे माजिदला चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 रन इथे माजिदला मिळेल. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली सिंगल बरोबर 16 या आकड्यावर. 16. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना नगरसेवक चषक 2018चं हे आयोजन तुम्ही अनुभवताय. स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस. पहिला दिवस ग्रामीणचा होता.
चला मॅच चालू करा लवकरात लवकर. आमचे तिसरे पंच मैदानामध्ये आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 रन. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. धावा झाल्या 16 स्कोर बोर्डवर. चार ओव्हरचा हा सामना. 61 धावांचं लक्ष्य आहे. टार्गेट चांगलं सेट केलंय टीम इच्छापूर्ती वाशीने. त्यामध्ये गॅरोने अतिशय चांगली बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये सागरचंदच्या विरुद्ध हल्ले चढवले. त्याचमुळे एक सन्मानजनक धावसंख्या निर्माण झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या. तिथून धावसंख्येला आकार आला. जर पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त धावा होत्या 20. त्यानंतर नेक्स्ट 2 ओव्हरचा जर विचार केला तर धावा अर्जित केल्या 40. त्याचमुळे एक चांगलं टार्गेट इथे सेट झालं. आणि आता तुम्ही पाहू शकाल तिसरं षटक स्वप्नील हाताळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशने धावा दिल्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये रमेशने धावा दिल्यात फक्त 5. 2 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 1 रन आले. आता टीमची धावसंख्या 16. 16 धावा स्कोरबोर्डवर. एकही नकारात्मक चेंडू अजूनही टाकलेला नाहीये. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने चांगली गोलंदाजी करतायत ते या मॅच मध्ये. तर स्वप्नील पुन्हा एकदा तयार होतोय परशूसाठी. लेफ्ट मोर द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू. परशूच्या बॅट मधून एक चांगला फटका येतोय. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आयलो पायाशी आई तुझे हे मना. योगेश अग्रावकर याचा आवाज तुम्ही ऐकत होता. ज्यांना महाराष्ट्र भूषण नुकताच पुरस्कार मिळाला या गाण्यासाठी. तर एक चांगला षटकार येतोय. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. तिसरं षटक इथे चालू असताना 61 धावांचा टार्गेटचा पाठलाग इथे करायचा या टीमला. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा स्वप्नील. लेफ्ट मोर द विकेटने परशूसाठी. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. एक चांगला बाउन्सर चेंडू सरळ जातोय विकेट किपरला बीट करून गली रिजन मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरी रन इथे घ्यायची आहे आणि दुसरी रन देखील वेगाने कंप्लीट केली जाते. लेग बाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. 2 एक्स्ट्रा रन मिळतील. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. माफ करा. सध्या ओव्हर चालू असताना हे तिसरं. 24 धावा स्कोर बोर्डवर. टार्गेट या मॅच मध्ये 61. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हर मधला. बॅट्समन तयार. यावेळेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा तो इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र नक्कीच मिळेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली 25. छत्तीस धावांची आवश्यकता. यावेळेला बीट केलंय इथे बॅट्समनला. रन घेण्याचा प्रयत्न नाही आणि फलंदाज मात्र बाद होईल परशू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गो घाटू. खंडाळ्याचा गो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. खंडाळ्याचा गो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गो घाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गो घाटू. खंडाळ्याचा गो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. खंडाळ्याचा गो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. तर नवीन बॅट्समन स्वप्नील नाईक मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सज्ज. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. अजूनही रन करायचे आहेत 36 माफ करा. या मॅच मध्ये 61 धावांचं टार्गेट आहे. 36 धावांचं लक्ष्य अजून या मॅच मध्ये असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज. लेफ्ट ओव्हर द विकेट स्वप्नील. आणि यावेळेला चांगला फटका स्वप्नील नाईकच्या बॅट मधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. उतरला घाटातून तो माली. उतरला घाटातून उतरला घाटातून तो माली. उतरला घाटातून असा माली आलेला मल्यानं घातला दुकान. माली आलेला मल्यानं घातला दुकान. तर
3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 31. आता बॉल असेल तुमच्या समोर 6 बॉलमध्ये रन करायच्या 30. 6 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटच्या दुनियेमध्ये 30 रन अजूनही करायचे आहेत. या मॅच मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सदानंद म्हात्रे सज्ज होतील. एक नामवंत गोलंदाज वाशी इच्छापूर्ती टीमचे 30 धावा करायचे आहेत. समोर माजिद बलोच खेळण्यासाठी तयार. अनेक वेळेला माजिदने ही किमया केली आहे. ज्या वेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावांची आवश्यकता असते त्यावेळेला माजिद बलोचची बॅट तळपते. पाहूया सदानंद म्हात्रेच्या विरुद्ध माजिद पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतोय का. समोर सदानंद तयार होतील राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी माजिदसाठी. यानंतरची मॅच SAGI 11 नवी मुंबई बंड्या बॉईज विरुद्ध शिरवणे प्रतिष्ठान म्हणजे सँडी SP दादर ओंकार देसाई विरुद्ध जावेद असा हा सामना असेल. पहिला बॉल माजिदच्या बॅटमधून फटका. इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत चाललाय आणि अतिशय चांगला झेल मात्र रमेशने टिपलाय. फलंदाज बाद. तर याच दरम्यान विवेक सुतार यांचं देखील इथे आगमन झालंय. सुस्वागतम बुवा, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चेहऱ्यावर त्यांचा आनंद आहे कारण काल त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. परंतु किरण मेहर सध्या आज आपल्या मंचावर नसतील कारण पराभवाचा मोठा धक्का पहिल्याच मॅचमध्ये बसला किरण 11 शिरवणे या संघाला. तर कुठेतरी आनंद कुठेतरी दुःख नक्कीच असेल या स्पर्धेमध्ये कारण काल रुद्रवीर बोनकोडे आमचा संघ देखील पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. तर यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. काल अतिशय चांगला सामना इथे रंगला होता. खूप चांगला प्रयत्न केला सर्वच टीमने. दर्जेदार आयोजन तर राहिलंच. रायगड संघाने एक मॅच जिंकली. यावेळेला फटका चांगला आहे. स्वप्नील नाईकच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर. जसा स्ट्रोक आला चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 23 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल 23 रन. स्वप्नील नाईक मैदानामध्ये आहे. काही करू शकतो हा खेळाडू. 4 बॉल आणि 23 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. बॉलची मागणी इथे केली गेली स्वप्नीलच्या माध्यमातून. अतिशय चांगली मॅच आपल्या समोर. चला खेळाडू कक्षामध्ये यायचंय. टीम शिरवणे प्रतिष्ठान SP आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट हँड साईडला ओंकार देसाई, किशन देवेंद्र खेळाडू कक्ष ठेवण्यात आलाय. तिथे येऊन बसा लवकरात लवकर कारण बॅट्समन तिथूनच मैदानामध्ये जातील. ओंकार देसाई, किशन देवेंद्र, राजा पाटील टीम मॅनेजर. तुम्हाला संपूर्ण टीम घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट हँड साईडला यायचं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा सदानंद म्हात्रे. आखो टप्प्याचा चेंडू स्वप्नील नाईकच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका येतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना स्वप्नील नाईक इज ऑन फायर नाव. 44. स्टँड अँड डिलिव्हर. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॅट फिरली स्वप्नील नाईकची. चेंडू सीमारेषा पलीकडे. अजूनही 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर एक अविस्मरणीय विजय असेल स्वप्नील नाईक आणि बोनकोडे 11 या टीमसाठी. चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय स्वप्नील. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 44. सली कव्हर पॉइंट. स्वतः गॅरो सज्ज होतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न स्वप्नीलवर. लगातार 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत स्वप्नीलने या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर. बॉल तयार.
यावेळेला स्विंग इन मिस, सरळ लाईन मिस केली. स्वप्नीलने सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही असेल. चेंज ऑफ पेस, परंतु लेग स्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशारा तो इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या देखील आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 45. 16 धावांची आवश्यकता. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चार धावा मिळतात. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आणि यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक मंगेश बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि हा सामना 11 धावांनी जिंकलाय. इच्छापूर्ती वाशीगाव या संघाने. 4 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. कुमार 11 तुर्भे, इच्छापूर्ती वाशीगाव, जय